नमस्कार मित्रांनो, आपल्या आज बघितलं असेल तर खूप छानपैकी अशी ही जी टेस्ट आहे ती एक नंबरची आपल्याला पाहायला मिळाली. तर मित्रांनो, खूप जबरदस्त अशी टेस्ट मॅच आहे ती. आपण बघितलं असेल तर पहिली टेस्ट मॅच आणि त्याच्यामध्ये खूप जबरदस्त असा परफॉर्मन्स आपल्या बॉलरांनी केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 1-1 अशी साऊथ आफ्रिकामध्ये आपण बघितलं असेल तर एक रेकॉर्ड होता, की आपल्याला तिथे मॅच आहे ते जिंकता येत नव्हते. पण आता आपण बघितलं असेल तर तिथे खूप छान पद्धतीने पहिली टेस्ट टेस्ट मॅच बघितली तर तिथे खूप खराब असा परफॉर्मन्स आपल्या बॉलरांनी केला आणि बॅट्समन या दोघांनी सुद्धा. पण आत्ताची जर टेस्ट मॅच बघितली तर त्याच्यामध्ये खूप छान आपण बघितलं असेल तर याच्यामध्ये सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच बोलते तर सुरुवातीला साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो, बघितलं असेल फक्त आपल्या बॉलरांनी खूप छान पद्धतीने बॉलिंग केली आणि त्यांना जबरदस्त असा शॉट देऊन त्यांना फक्त 55 धावांवरतीच ऑल आउट केलं. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघितलं असेल तर मोहम्मद सिराज हा मॅन ऑफ द सिरीज ठरला ह्या सिरीजचा. त्याने जबरदस्त असा खेळ खेळून आपण बघितलं असेल तर त्याच्या बॅट्समधून तर मोहम्मद सिराजने जबरदस्त असा स्पेल टाकून त्याने 6 विकेट्स घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर बॅटिंगसाठी टीम इंडिया मैदानामध्ये उतरली तेव्हा आपण बघितलं असेल तर आपले फक्त 3 खेळाडू सोडले तर कोणत्याही खेळाडूंना चांगली अशी बॅटिंग करता आली नाही. तरीसुद्धा आपला जो स्कोर आहे तो 153 वरती पोहोचला. त्याच्यामुळे मित्रांनो, थोडंसं लीड आपल्याला मिळालं आणि लगेच पहिल्याच दिवशी एवढी जबरदस्त आणि खतरनाक टेस्ट मॅच होईल असं वाटलं नव्हतं. पण मित्रांनो, खूप छान अशा पद्धतीने कमबॅक केलं टीम इंडियाच्या बॉलरांनी आणि आपण बघितलं असेल की खूप छान अशा पद्धतीने त्यांनी कमबॅक केला आणि त्यानंतर आपण बघितलं असेल तर आपले फक्त जे लास्टचे खेळाडू होते त्यांना एकही रन बनवता आली नाही. विराट कोहलीची जशी विकेट पडली 154 वरती, त्याच्यानंतर 153 वरती, त्यानंतर कोणत्याही खेळाडूंना धावा बनवता आली नाही. त्याच्यामुळे आपल्याला ऑल आउट पडला. पण त्याच्यानंतर जेव्हा टीम आहे ही मैदानामध्ये खेळण्यासाठी आली तेव्हा आपण बघितलं असेल की आपल्या बॉलरांनी खूप छान अशी बॉलिंग केली आणि खूप जबरदस्त असा आणि पहिल्याच दिवशी परत त्यांच्या 3 विकेट्स घेण्यामध्ये यश आलं आणि काही धावा असल्यामुळे मित्रांनो, खूप छान पद्धतीने ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि आजचा दुसरा दिवस होता. तर मित्रांनो, कालच असं वाटत होतं की टीम इंडिया आहे ती कुठेतरी कमबॅक करेल आणि मॅच आहे ती जिंकेल. पण दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि आपण बघितलं असेल तर जसप्रीत बुमराहला आज चांगली लय मिळाली आणि त्याने जबरदस्त असा स्पेल टाकून त्याने सुद्धा 6 विकेट्स घेतले मित्रांनो. त्याच्यामुळेच आपण त्यांच्यावरती दबाव टाकला आणि फक्त त्यांना एक 80 धावांचंच टार्गेट आपल्याला देता आलं. मित्रांनो, याच्यामध्ये बघितलं असेल तर ॲडम मार्करम याने सुद्धा खूप जबरदस्त अशी खेळ केली आणि त्याच्या बॅट्समधून आपल्याला आज शतक पाहायला मिळालं. त्याने 106 धावा बनवल्या मित्रांनो. पण दुसऱ्या कोणत्याच खेळाडूंना त्याला साथ देता आली नाही. त्याच्यामुळेच खूप छान पद्धतीने मोहम्मद सिराजने सुद्धा 1 विकेट घेतली या मॅचमध्ये. प्रसिद्ध कृष्णाला सुद्धा 1 विकेट मिळाली आणि मुकेश कुमार याला सुद्धा 1 विकेट मिळाली. 80 धावांचं टार्गेट आपल्याला देता आलं. मित्रांनो, याच्यामध्ये बघितलं असेल तर ॲडम मार्करम याने सुद्धा खूप जबरदस्त खेळ केली आणि त्याच्या बॅट्समधून आपल्याला शतक पाहायला मिळालं. त्याने 106 धावा बनवल्या मित्रांनो.
दुसऱ्या कोणत्याच खेळाडूंना त्यांना साथ देता आली नाही. त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्यानंतर त्याची जी फॅमिलीमधून त्याच्या मॅचेस, कारण इंस्टावरती त्याची जी मिसेस आहे, जिची पत्नी आहे, तिच्याकडून एक स्टोरी ठेवण्यात आली. कारण आता आपल्याला माहिती आहे की जसप्रीत बुमराहला छोटा बेबी आहे, तर त्याचा फोटो आणि जस्ट टीव्हीचा स्क्रीन आणि डॅड फॉर 5 विकेट्स असं एक जबरदस्त असा ठेवण्यात आला होता. एक इंस्टाला स्टोरी खूप छान वाटलं बघून ते. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर विराट कोहलीचं एकदम जबरदस्त सेलिब्रेशन आपण बघितलं असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा खूप छानपणे एन्जॉईंग करत होते. ही जी टेस्ट मॅच आहे ती खूप छान वाटलं. आपण बघितलं असेल तर एल्गरची ही जी शेवटची कसोटी होती त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं ठरवलं. आणि आपण बघितलं असेल तर त्याला सुद्धा खूप छान पद्धतीने त्याचं सेलिब्रेशन, त्याला सुद्धा धन्यवाद, त्याचं सुद्धा अभिनंदन करण्यात आलं. मित्रांनो आपण बघितलं असेल तर ज्यावेळेला लास्ट मॅच नंतर त्याला टीम इंडियाची जर्सी आणि विराट कोहलीने त्याची एक जर्सी त्याला गिफ्ट दिला आणि आपण बघितलं प्रत्येकाच्या सायन्स होत्या त्याच्यावरती. त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर आजच्या मॅचमध्ये मोहम्मद सिराजला मॅन ऑफ द सिरीज आणि एल्गर याला सुद्धा पुरस्कार देण्यात आले. तर खूप छान पद्धतीने ही टेस्ट मॅच चालू होती मित्रांनो, आपण बघितलं असेल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरला लाईक करा, शेअर करा. खूप छान पद्धतीने रोहित शर्माने सुद्धा सेलिब्रेशन केलं. आपण असं वाटतं की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे मॅच संपवून एकत्र मैदानाबाहेर जावे, कारण आपण खूप दिवस बघितलेला नाहीये त्या दोघांना. तर हा जो सामना आहे तो बरोबरीच झाला, कारण आपण बघितलं असेल तर साऊथ आफ्रिकेमध्ये खूप जिंकण्याचे चान्सेस आहेत ते. कारण इथून मागचा जर रेकॉर्ड बघितला तर टीम इंडियाला तिथे सिरीज टेस्टची जिंकण्यामध्ये आजपर्यंत कोणाला जमलेलं नाही आहे. पण ठीक आहे, आता जर आपण बघितलं तर आपण बघितलं असेल तर इंग्लंड विरुद्ध, आणि ह्याचा एक फायदा, जबरदस्त असा फायदा झालेला आहे टीम इंडियाला. कारण आपण बघितलं असेल तर टीम इंडिया जी वर्ल्ड टेस्टशिप चॅम्पियनशिप्स आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली टीम इंडिया आहे ती नंबर 1 रँकिंगला गेलेली आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा एक खूप छान असं पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण बघू शकतो खूप छान पद्धतीने ही जी टेस्ट मॅच आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. कारण आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे किती दिवस क्रिकेट खेळतात अजून हे काय अजून माहिती नाही आहे. पण ठीक आहे, खूप मजा तर आली, इंटरेस्टिंग मॅच होती पाहण्यासारखी.
आणि जर मित्रांनो आपण बघितलं असेल तर खूप छान पद्धतीने रोहित शर्मा टीमला पुढे घेऊन जात आहे. कारण आपण बघितलं असेल तर पहिल्या टेस्टपेक्षा आत्ताच्या टेस्टमध्ये खूप छान पद्धतीने टीम आलं. आता आपण बघितलं असेल तर आता IPL सुद्धा चालू होईल आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आजची टेस्ट ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.